तर रविवार आहे आणि वाट्यावरती गावात मटण भेटतं, तर अर्धा किलो मटण आणलेलं होतं. तर खाणारी 2च माणसं आहेत, पण त्यात पण कसं होतं की मिठातलंच मटण खायचं असतं, तिखटातलं नको. आणि कांदा टोमॅटो अजिबात मटणामध्ये आवडत नाही, एकदम साध्या पद्धतीने केलेलं आवडतं. चुलीवर म्हणजे पातेल्यात पण मी शिजवते, पण जास्त वेळ नसेल तर मग कुकरला लावते. तर कुकरमध्ये मी मिठाचं बनवून दिलं. आता हे मिठामध्ये जास्त पाणी टाकलं तर मग रश्श्याला पण म्हणजे मटणाला जास्त चव राहत नाही, म्हणून आता तिखटामध्ये मी असे पीस साईडला काढते की जे जास्त खाल्लेले म्हणजे खाल्ले जात नाहीत, त्यांना जास्त आवडत नाहीत, जे बघा चावत नाहीत वगैरे, असं पीस साईडला काढून ठेवते. आणि ते मी रश्श्यामध्ये मग तिखटामध्ये पण थोडंफार पाहिजे, त्याशिवाय त्याला तरी कशी चव येणार. तर मस्त मटण शिजवून घेतल्यानंतर यामध्ये जिरं खोबरं लसूण आणि कोथिंबीर भरपूर घालून हे वाटण केलेलं टाकलं. आता यामध्ये एक्स्ट्राचे कोणतेच मसाले नव्हते, मटण मसाला आणि आपलं घरगुती काळं तिखट, मस्त असं हे मातीच्या भांड्यामध्ये मटण तयार आहे. आणि हे मिठाचं मटण, ह्यातला रस्सा पण प्यायला आवडतो आणि हे मटण तिखटाचा रस्सा भाकरी बरोबर छान लागतो.